नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. मागील भागात तुम्ही काही गुप्त उपाय पाहिले, पण आज जे उपाय मी सांगणार आहे ते अजून शक्तिशाली उपाय आहेत. आज मी तुम्हाला नशिबाचे दार उघडणारे अधिक मासातील 7 गुप्त उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पाण्याचा संकेत उपाय. सकाळी उठल्यावर तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या आणि सूर्याला अर्पण करताना मनात म्हणा, ओम नमो नारायणाय. हा उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करतो आणि पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात. गुरुवार दीप रहस्य. अधिक मासातील प्रत्येक गुरुवारी 2 दिवे लावा. 1 तुपाचा दिवा लावा आणि 1 तेलाचा दिवा लावा. तुपाचा दिवा हा देवासाठी लावा आणि तेलाचा दिवा हे आपल्या इच्छेसाठी लावा. यामुळे 2 ऊर्जा संतुलित होतात. नाण्याची ऊर्जा जागृत करा. 1 नाणं घ्या, ते हातात धरून 11 वेळा म्हणा श्रीम आणि ते तुमच्या पाकिटात ठेवा. हा उपाय पैशाला आकर्षित करतो. धान्यगुप्त साठवण. घरात एक छोटा डबा घ्या, त्यात थोडं गहू टाका आणि अधिक मास संपेपर्यंत ते कुणालाही दाखवू नका. यामुळे अन्न आणि धन कधीच कमी पडत नाही. मौन शक्ती उपाय. दररोज 10 मिनिटे शांत बसा आणि काहीही बोलू नका. फक्त मनात तुमची आर्थिक इच्छा व्हिज्युअलाइज करा. हा उपाय तुमच्या अवचेतन शक्तीला जागृत करतो. नजर आणि ऊर्जा संरक्षण. अधिक मासात आठवड्यातून एकदा मीठ पाण्यात मिसळून घर पुसा. यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि पैसा टिकून राहतो. झोपण्यापूर्वी उजव्या हाताने आपल्या पाकिटाला स्पर्श करा आणि म्हणा, माझ्याकडे धन येत आहे. हे उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास आणि सातत्य हवे. अधिक मास संपतो, पण त्याचा प्रभाव आयुष्यभर राहतो. जो या महिन्यात स्वतःला बदलतो त्याच्याकडे पैसा आपोआप येतो. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्हाला अशाच नवनवीन उपाय जाणून घ्यायचे असेल आणि त्याचा जर तुम्हाला पार्ट 3 हवा असेल तर त्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.